लौटते मानसून से हुई भारी बारिश के कारण किसानों की फसलों को जबरदस्त नुकसान पहुंचा है। मक्का, सोयाबीन, प्याज और अन्य फसलें बर्बाद हो गई, जिससे किसान गंभीर संकट में है। इस स्थिति का जायजा लेने के लिए दिंडोरी लोकसभा सांसद भास्कर भगरे ने चांदवड़ तालुका का दौरा किया और खेतों में नुकसान की समीक्षा की। इस दौरान उनके साथ चांदवड़ के तहसीलदार मंदार कुलकर्णी, सहायक कृषि अधिकारी, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के डॉक्टर सयाजीराव गायकवाड़, गट विकास अधिकारी मच्छिंद्र साबले, बांधकाम विभाग के उप अभियंता विठ्ठल पठाडे, शिरशाने सरपंच भाऊसाहेब जोरे और बड़ी संख्या में किसान मौजूद रहे। सांसद भगरे ने कहा कि प्रशासन को तुरंत पंचनामा कर किसानों को नुकसान भरपाई देनी चाहिए, ताकि मुश्किल हालात से किसानों को राहत मिल सके। 4-5 दिवसापूर्वी जो अतिवृष्टी या भागामध्ये झाली आणि त्यामुळे आज शेतामध्ये कापणीला आलेलं पीक, मग मका असेल, सोयाबीन असेल, टोमॅटो आहे किंवा कांद्याची लागवड चालू होती, याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आता आपण बघितलं की शेतामध्ये प्रचंड पाणी 4 दिवसापासून थांबलेलं आहे, पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे आलेलं पीक त्याची मुळं कुजलेली आहे, नष्ट झालं आहे, म्हणजे सगळं पीक या ठिकाणी नष्ट झालं आहे। आणि त्यामुळे शेतकरी अगोदर तर आपण बघतोय की या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचं पीक होतं आहे। आता उन्हाळ कांद्याला तो कुठल्याच प्रकारचा भाव नाही, शेतकरी हवालदिल झाला, म्हणजे आसमानी सुलतानी संकटांनी कहर केला आहे। शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये, आणि म्हणून याचे पंचनामे व्हावे। आज या ठिकाणी तहसीलदार साहेब आहेत, सर्वच मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये सगळी पाहणी करून पंचनामे कसे होतील आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत कशी मिळेल हा प्रयत्न आहे। आणि त्याचबरोबर आपण बघितलं की मागच्या काळामध्ये शेतकरी मोर्चा आंदोलन झालं, यातून जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीची जी मागील काळामध्ये निवडणुकीत जी घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी सरकारने करावी, ही भावना शेतकऱ्यांच्या वतीने सगळी आपल्या सगळ्यांची आहे। आपल्या स्तरावर शासकीय अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश केला। आता मी स्वतः कलेक्टरांना, मुख्यमंत्री साहेबांना पत्र, जर पाऊस झाला त्याच्याच दुसऱ्या दिवशी 22 तारखेला पाऊस झाल्यानंतर 23 का 24 तारखेला मी कलेक्टर साहेबांनाही पत्र दिलं, मुख्यमंत्री साहेबांना ईमेल केला आहे आणि सगळ्यांना तहसीलदार साहेब आहे त्यांच्याशी बोलून शेतकऱ्यांचे पंचनामे करा, कारण शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा या माध्यमातून सरकारकडून भरपाई मिळाली तर शेतकरी थोडाफार प्रमाणात सावरू शकेल, आणि म्हणून लवकर पंचनामे करावे आणि जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, ही भूमिका